हॅलो एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत न्यूजपेपर नेमका कसा वाचायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मला माहिती आहे, की हा प्रश्न पडतच असेल, की आपण पेपर तर वाचतो, करंट अफेअरसाठी वाचतो, परंतु पेपर एकदा वाचायला घेतला, की 2 तास, 3 तास कसे जातात कळतच नाही. आणि हे होण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे की आपल्याला लवकर आयडियाज येत नाही, की पेपरमधलं नेमकं घ्यायचं काय? म्हणजेच काय, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने कोणकोणत्या न्यूज महत्त्वाच्या आहेत. इव्हन कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, यापेक्षा अधिक हे कळलं पाहिजे, की कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. कारण न्यूजपेपरमध्ये जवळपास 60 ते 70% भाग असा असतो, की जो आपल्या परीक्षेसाठी कामाचाच नसतो. मग आता तो कोणता आहे भाग आणि कोणता भाग महत्त्वाचा आहे, हे आपण आता या व्हिडिओ सीरीजमध्ये पाहणार आहोत. आजपासून आपण नवीन सीरीज सुरू करतोय. रोज आपण लोकसत्ता असेल किंवा इंग्लिशमधील इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल किंवा इव्हन महाराष्ट्र टाइम्स, सकाळ हे जे काही मराठी न्यूजपेपर आहेत, यामधील देखील आपण महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या सीरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या, कारण पेपरमध्ये मार्क मिळवणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि करंट अफेअरमध्ये जे कोणतेही जर 15 क्वेश्चन असतील, तर 15 पैकी किमान 13, 14, 15 आपले प्रश्न बरोबरच यायला हवेत. आणि लक्षात घ्या, करंट अफेअर्सचे प्रश्न हे रोजच्या न्यूजपेपरमधूनच तयार होतात. जर रोज तुम्ही ही सवय तुम्हाला लावून घेतली, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये होऊ शकतो. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. आता आजचा जो 13 मेचा जो पेपर आहे, हा 13 मेचा पेपरमध्ये फार काही गोष्टी आता मी ज्या काही अंडरलाईन केलेल्या आहेत, त्याच आपण वाचणार आहोत. आता आपल्याला एक कळलं पाहिजे, की ही जी हेडलाईन आहे, नीट परीक्षेमध्ये सरकार नापास. आता ही परीक्षेसाठी आपल्या महत्त्वाची नाहीये. त्याच्यामुळं आपण सरळ ही स्किप करणार आहोत. इव्हन बाकीच्या पण काही ज्या काही गोष्टी दिसत आहेत तुम्हाला, पेट्रोलियम मंत्र्याकडून दरवाढीचे संकेत, परदेश दौऱ्यावर नेत्यांची काट, या गोष्टीही आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला दिसताना जरी खूप मोठा असा दिसत असेल, की हा पेपर इतका मोठा आहे, यातलं कोणतं अंडरलाईन करू, कोणतं वाचू, तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की काय आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. तर आता पान नंबर 2 वर आलेलो आहे मी. तर यामध्ये एक अणुभट्ट्यांचे लवकरच पुनरुज्जीवनकरण करण्याचा एक प्रस्ताव ठेवलेला आहे. यातील एकच मी गोष्ट अंडरलाईन केलेली आहे, की तारापूर जे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते तारापूर येथील देशातील पहिली अणुऊर्जा प्रकल्प आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तारापूर. आणि या तारापूर येथे आता दोन्ही अणुभट्ट्यातील प्राथमिक पुनर्संचनासाठीची वाहिनी बदली करण्याचे आव्हानात्मक काम आता पूर्ण झालेले आहे. आता ही पुढची गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये. एक लक्षात घ्या, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर तारापूर हा आहे. आता आपण पुढच्या न्यूजकडे जाणार आहोत. आता या ठिकाणी लोकसत्ता मार्ग यशाचा हे देखील कधी-कधी खूप छान आर्टिकल देत असतं. परंतु आज आपण ते स्किप करणार आहोत, कारण आज काही फार त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला तरी जाणवली नाही. जर तुम्ही देखील पेपर तुमच्या लायब्ररीमध्ये बसून वाचत असाल, तर तुम्ही देखील मला सांगू शकता, की सर ह्या-ह्या गोष्टी आपल्याला राहिलेल्या आहेत. या आपण पुढच्या वेळेस जो काही व्हिडिओ तयार करू, त्यावेळेस मी त्या नक्कीच लक्षात ठेवेल. इव्हन त्या व्यतिरिक्त तुमच्या काही कमेंट्स वगैरे असतील, की सर तुम्ही ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवा, तर मी तसं देखील करू शकतो. आता हे पुढचं जे एक महत्त्वाचं न्यूज आर्टिकल मला जाणवलं, की आता नीट ही परीक्षा कॅन्सल होणं म्हणजे ती पूर्णच रद्द करणं, हे एकंदरीतच आपल्या संपूर्ण भारतासाठी अतिशय दुर्दैवाची बाब आहे. कारण खूप विद्यार्थ्यांची मेहनत त्यामागे असते आणि ही संपूर्ण मेहनतीने पेपर दिलेला म्हणजे ज्यांनी जेन्युइनली मेहनत करून, अभ्यास करून ते परीक्षेला गेलेले आहेत आणि सगळंच एकदम व्यवस्थित पेपर गेल्याच्या नंतर त्यांना असं कळतंय, की पूर्ण परीक्षाच रद्द झाली आहे. म्हणजे त्यांच्या मेहनतीवर कुठेतरी एक पाणी फेरण्याचं काम यामार्फत झालेलं आहे. तर आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने काय महत्त्वाचं आहे, तर नीटमधील सुधारणांकडे काही दुर्लक्ष सरकारमार्फत झालेलं आहे. तर यासाठी एक समिती स्थापन केलेली होती. तर लक्षात घ्या, अंडरलाईन केलेल्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठीची संयुक्त पात्रता तथा प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट सुरक्षित, पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने 2024 मध्ये प्राध्यापक राधाकृष्णन समिती ही नेमलेली होती. आणि या प्राध्यापक राधाकृष्ण समितीने परीक्षेसाठी नेमलेला गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या आणि या सूचनांकडे सरकारने दुर्लक्ष केलेले. 2024 मध्ये ही समिती स्थापन झाली होती आणि कोण होते अध्यक्ष? तर नीट करण्यासाठी तर त्याच्यासाठीचे अध्यक्ष होते इस्रोचे माजी अध्यक्ष प्राध्यापक के. राधाकृष्णन. हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुमच्याकडे जर न्यूजपेपर असेल तर ते तुम्ही अंडरलाईन करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे इस्रोचे माजी अध्यक्ष प्राध्यापक के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही
नियुक्त केली गेलेली होती. या समितीने नोव्हेंबर 2024 मध्ये शिफारसींचा अहवाल देखील सादर केला होता आणि लक्षात घ्या नीट ही जी परीक्षा आहे, ही कोणामार्फत घेतली जाते तर एन-टी-ए या एन-टी-ए मार्फत ही परीक्षा घेतली जाते आणि याच एन-टी-ए मार्फत ही जे परीक्षा देखील घेतली जाते. आपल्याला माहीतच आहे, नीट परीक्षा ही वैद्यकीय प्रवेशासाठीची आहे आणि जे परीक्षा ही अभियांत्रिकी प्रवेशासाठीची परीक्षा आहे. या दोन्ही वेगळ्या परीक्षा आहेत. परंतु इथं महत्त्वाचे एक रिकमेंडेशन आपल्या या राधाकृष्ण समितीने केलेलं होतं. ते म्हणजे कागद पेन परीक्षाऐवजी टप्प्याटप्प्याने संगणक आधारित परीक्षा पद्धत स्वीकारणे. आता जे काही आपण ऑफलाईन परीक्षा होते सगळीकडे नीटची परीक्षा, याऐवजी जर ऑनलाईन परीक्षा घेतली तर त्यामुळे अ, जे काही पेपर फुटीचं प्रकरण असेल, ते टाळता येऊ शकतं. अशा पद्धतीचं एक शिफारस ही या समितीने केली होती. परंतु अजूनही तशी काही अंमलबजावणी या संदर्भाची झालेली नाहीये. परंतु लक्षात घ्या, एन-टी-ए मार्फतच नीट परीक्षा घेतली जाते आणि एन-टी-ए मार्फतच जे परीक्षा घेतली जाते. जी जे परीक्षा आहे, अभियांत्रिकीची परीक्षा, ही मात्र काय आहे, ही मात्र आपली संगणक आधारित परीक्षा आहे आणि ही एन-टी-एच घेते. म्हणून असं एक म्हटलं जातं, की नीट परीक्षा का संगणक आधारित होऊ नये, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर लेखी परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आपल्याला आला, की नीट परीक्षा आता नुकतीच रद्द करावी लागली. या संदर्भात तुम्ही ॲज अ म्हणजे एक अधिकारी म्हणून काय उपाययोजना कराल? तर या उपाययोजना आपण कोणत्या करू शकतो यासाठी आपल्याला या शिफारसी वाचणं खूप गरजेचं आहे. तर त्यांची पहिली शिफारस मी आता सांगितल्याप्रमाणे कागद पेन परीक्षेऐवजी टप्प्याटप्प्याने संगणक आधारित परीक्षा पद्धत स्वीकारणे. तसेच पूर्णपणे आधारित परीक्षा तातडीने शक्य नसलेल्या ठिकाणी मिश्र पद्धतीचा वापर करणे, हे देखील त्यांनी सांगितलं होतं. तसेच टप्प्याटप्प्याने आधारित अडॅप्टिव्ह टेस्टिंग म्हणजेच कॅट पद्धतीचा अवलंब करणे. जेईई मेन आणि जेईई ॲडव्हान्स परीक्षेप्रमाणे 2 टप्प्यांची परीक्षा पद्धत स्वीकारणे ही देखील खूप महत्त्वाची शिफारस त्यांनी केलेली होती. पहिल्या टप्प्यातून प्राथमिक निवड आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सखोल गुणवत्ता मूल्यांकन करणे अशा पद्धतीची त्यांनी शिफारस केली होती. म्हणजे आपण इथेही पाहतो, की आपण जे काही एम-पी-एस-सीची परीक्षा आहे, यामध्ये देखील आपण प्रिलिम एक परीक्षा घेतो आणि नंतर मेन्स आणि नंतर मुलाखत अशी 3 टप्प्यांमध्ये होते. आणि जी जेईई परीक्षा होते, याचे देखील अशाच पद्धतीचे 2 आहेत. एक आहे जेईई मेन आणि दुसरी आहे जेईई ॲडव्हान्स अशा 2 टप्प्यामध्ये केल्या जाते. तर त्याच धर्तीवर कुठेतरी नीट परीक्षा देखील घेतली जावी, अशी देखील शिफारस या राधाकृष्णन समितीने केलेली होती. आणि उमेदवारांची संख्या मोठी असल्यास अनेक दिवसांमध्ये किंवा वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षांचे आयोजन करणे, हे अशा पद्धतीचं त्यांनी महत्त्वाचं शिफारस त्यांनी केलेली होती. त्यामुळे लक्षात घ्या कुठेतरी अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला जर आला, तर या शिफारसी आपण त्या उत्तरामध्ये लिहू शकतो. आता पुढच्या पानावर आलेलो आहोत. पान नंबर 5 वर आलेलो आहोत आपण. यामध्ये जबाबदार देशाने विचार करावा हे एक महत्त्वाचं आर्टिकल आहे. आपल्याला माहीतच आहे, की नुकतेच आपण ऑपरेशन सिंदूरचे 1 वर्ष पूर्ती झालेली आहे. म्हणजे 1 वर्ष झालेले आहे ऑपरेशन सिंदूरला आणि या निमित्ताने संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही कार्यक्रम देखील आयोजित केलेले होते आणि अगदी याच वेळी चीनकडून एक न्यूज प्रसारित करण्यात आलेली आहे. ती म्हणजे चीनने ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये त्या काळामध्ये चीनने पाकिस्तानला मदत केलेली होती आणि त्यांनी जाहीररित्या एक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे चीनने गेल्या आठवड्यामध्ये प्रथमच ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानला तांत्रिक सहाय्य केल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे. त्यामुळेच भारताने आता अशा पद्धतीचं एक त्यांना एक वॉर्निंग टाइप दिलेलं आहे. ते म्हणजे जबाबदार देशाने अशा पद्धतीचा अ, विचार करावा, की अशा पद्धतीचे भारताने खडे बोल चीनला सुनावलेले आहेत. त्याच्या बाजूला एक न्यूज आहे, हॉर्मुझची कोंडी कायम झालेली आहे. आता हॉर्मुझची कोंडी आपल्याला माहिती आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मागील 2 महिन्यांपासून अतिशय चर्चेमध्ये आहे. या अनुषंगाने आपल्याला आगामी काळामध्ये 100% प्रश्न विचारण्यात येणार आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे कुठे आहे, काय आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि अजूनही हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी देखील त्या ठिकाणी सुरू आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी जवळपास बंद असल्याने तेल उत्पादक देशांनी तेलाची निर्यात कमी करणे भाग पडले आहे आणि ओपेक देशांतून तेलाचे उत्पादन आता एप्रिलमध्ये 2 दशकामध्ये सर्वात कमी होत आहे. आणि आता लक्षात घ्या हॉर्मुझच्या कोंडीमुळे कोणकोणते परिणाम सगळ्या जगाला भेडसावत आहेत हे देखील आपण पाहिलेलंच आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण आता एक्सपिरियन्स करू. नुकतेच पंतप्रधान मोदींनी देखील संपूर्ण जनतेला एक आवाहन केलेलं आहे, की आवश्यक तेवढा प्रवास टाळा, सोने खरेदी टाळा. हे करण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, की जो इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील हे जे काही युद्ध सुरू आहे, याचा परिणाम हा सर्वसामान्य जनतेला आता भेडसावत आहे. त्यामुळे अशा गोष्टीचे परिणाम कसे-कसे जाणवत आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पुढे काही पॉलिटिकल न्यूज आहेत. पॉलिटिकल न्यूजमध्ये मी फार जास्त वेळ घालणार नाही, कारण आपण फक्त पाहणार आहोत. अण्णा द्रमुक हा एक गट आहे.
AIADMK अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. हा तामिळनाडूमधील एक पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठी फूट झालेली आहे आणि AIADMKचे सध्याचे अध्यक्ष आहेत एडप्पाडी के पलानीस्वामी. तर त्यामुळे लक्षात घ्या त्यांचे फक्त आपण अध्यक्ष वाचणार आहोत. दुसरी इथे महत्त्वाची न्यूज म्हणजे आसामच्या मुख्यमंत्रीपदी हेमंता शर्मा यांची निवड झालेली आहे आणि हे अपेक्षित देखील होतं. नुकतेच आपण पाहिलं की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुदुच्चेरी यांच्या मुख्यमंत्र्यांची निवड झालेली होती. आसामची देखील आता निवड झालेली आहे. आता फक्त केरळ एकमेव राज्य राहिलेले ज्या ठिकाणी आता मुख्यमंत्री पदाची माळ आता हे कोणाला जाणार हे अजून निश्चित झालेलं नाहीये. या ठिकाणी आसाममध्ये एन-डी-ए आता जो काही भाजप आघाडीत जो काही गट आहे एन-डी-ए, ते एन-डी-एमध्ये कोणकोणते मित्रपक्ष आहेत तर आसाममधले भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद हा देखील एन-डी-एचा भाग आहे आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट म्हणजे बी-पी-एफ हा देखील एन-डी-एचा भाग आहे आणि यांच्या देखील काही मंत्र्यांनी यावेळी शपथ घेतलेली आहे. एक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शपथविधी जो काही सोहळा झाला त्यावेळेस आसामचे राज्यपाल कोण होते? तर लक्षात घ्या लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी यावेळी हेमंत शर्मा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिलेली आहे. ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण अतिशय महत्त्वाच्या पानाकडे आलेलो आहोत. ते म्हणजे विचार हा पान जो आहे म्हणजे पान नंबर 6 म्हणजे थोडक्यात लोकसत्ताचे एडिटोरियल्स जे आहेत, हे वाचणं अतिशय आवश्यक आहे आणि आपल्याला लेखी परीक्षा असतील किंवा इतर कोणत्याही परीक्षा असतील, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारण्यात येऊ शकतात आणि यामध्ये लिहायचं कसं, हे आपल्याला एडिटोरियल वाचल्यानंतर आपल्याला 100% कळणार आहे. कारण एडिटोरियलमध्ये त्याचा जे काही फ्लो असतो तो खूप छान पद्धतीने मेन्शन केलेला असतो. म्हणजे कोणतंही आर्टिकल जर तुम्ही वाचलं तर त्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या 2 पॅराग्राफमध्ये 3 पॅराग्राफमध्ये त्यांनी प्रॉब्लेम डिस्कस केलेला असतो, की नेमका प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे एक इंट्रोड्यूस केलेला असतो आणि मधला जो कंटेंट आहे याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या फॅक्ट्स दिलेल्या असतात. कोणतातरी अहवाल, त्यांच्या अहवालावर आधारित त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं असतं, की त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा जेन्युइन आहे आणि जो शेवटचे 2-3 पॅराग्राफ असतात, यामध्ये त्यांनी उपाययोजना सांगितलेल्या असतात आणि अतिशय अशाच पद्धतीने आपण लेखी परीक्षेमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असतं आणि हाच फ्लो आपल्याला एडिटोरियल्स म्हणजे हे जे काही संपादकीय आहेत, हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येत असतात. त्यामुळे आता या ठिकाणी आपण शेतीपुढे तिहेरी संकट हे एक नवीन आर्टिकल आहे, जे पुन्हा एकदा शेतीपुढे जे काही संकट आता अगेन जे काही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, ही आता बंद आहे. कशामुळे बंद आहे? तर इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू आहे. तर यामुळे याचा परिणाम सगळ्याच क्षेत्रावर झालेला आहे. म्हणजे यामध्ये शेती हे क्षेत्र देखील आता सुटलेलं नाही. मग शेतीवर कसा परिणाम होतोय, हे आपण हे आर्टिकल वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे. तुमच्याकडे जर पेपर असेल, तर तुम्ही हे मी जे काही हायलाइट केलेले मुद्दे आहेत, ते तुम्ही वाचून घेऊ शकता. अन्यथा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे स्क्रीनशॉट काढून तुम्ही वाचू शकता. आता आपण पुढे जाणार आहोत. त्यानंतर कुतूहल नावाचं एक आर्टिकल खूप सुंदर आर्टिकल असतं. यामध्ये आपल्याला म्हणजे जर तुम्ही शाळेतील एखादे विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी वाचणं खूप आवश्यक आहे आणि इव्हन शाळेतीलच नाही तर आपल्याला देखील बऱ्याच वेळा माहिती नसतं, की अशा पद्धतीच्या गोष्टी का आहेत? म्हणजे आता इथं त्यांनी प्रश्न विचारला आहे, लीप वर्ष का येतं? आणि खूप जेन्युइन प्रश्न आहे, की दर 4 वर्षातून एकदा लीप वर्ष येतं. तर याचं कारण काय आहे? तर हे देखील आपल्याला हे आर्टिकल वाचल्यानंतर कळतं आणि फक्त एवढंच नाही तर लीप वर्ष हे आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण मानतो. जे काही ग्रेगोरियन कॅलेंडर आहे, जे सर्व जगामध्ये मान्य झालेलं आहे, यानुसार लीप वर्ष येतं. पण मग असं लीप वर्ष मग मराठी जे आपण कॅलेंडर वापरतो, मराठी जे दिनदर्शिका वगैरे असते, त्यामध्ये लीप वर्ष का येत नाही? तर लीप वर्ष येत नाही, परंतु एक गोष्ट ॲडजस्ट केलेली असते, त्याला म्हणतात अधिक मास किंवा त्याला साध्या भाषेमध्ये धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. तर हिंदू पंचांगामध्ये हा जो काही फरक आहे, हा फरक भरून काढण्यासाठी जसं इंग्लिश कॅलेंडरमध्ये लीप वर्ष येतं, तसं मराठी पंचांगानुसार हे अधिक मासाची योजना काढलेली आहे. मग हे नेमकं काय आहे? तर हे आर्टिकल आपल्याला वाचल्यानंतर कळणार. परीक्षेसाठी देखील जर असा ऑड फॅक्ट क्वेशन आला, तर तो देखील आपल्याला असा माहिती असायला हवा. आता आपण पुढे जाणार आहोत. पुढे एक खूप सुंदर एक आर्टिकल आहे. ज्या आर्टिकलचं नाव आहे धम्मक्रांतीपुढील आव्हाने. मधु कांबळे यांनी हे लेख लिहिलेला आहे आणि अतिशय सुंदर लेख आहे. आता नुकतंच एक सुरू झालेली जी काही जनगणना आहे, या जनगणनेमध्ये धर्मांतरित बौद्धांनी फक्त बौद्ध एवढंच मेन्शन करायचं, की त्यासोबत त्यांची पूर्वाश्रमीची अस्पृश्य जातही लिहायची.
यावरून सध्या चर्चा सुरू आहे आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींनी जनगणनेमध्ये जात सांगा अशा नावाचे अभियान सुरू केलेलं आहे. आता नेमका याचा मूळ उद्देश काय आहे हे मी एकदा थोडक्यात सांगतो. त्यानंतर तुम्ही पूर्ण आर्टिकल हे वाचून घेणं अपेक्षित आहे. खूप सुंदर आर्टिकल आहे. ते तुम्ही नक्की वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या होत्या, त्यांना कोणत्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि आपण कोणत्या गोष्टीवर चर्चा करतो. तर आपण खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फॉलो करत आहोत का? यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खूप सुंदर लेख आहे. मेन मुद्दा असा आहे, की जनगणनेमध्ये आपल्याला ज्यावेळेस विचारायला येतात लोकं, त्यावेळेस आपण त्यांना आपला धर्म हा सांगणं महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर आपण जात सांगणं महत्त्वाचं असतं. आता मुळात ज्यावेळेस जे धर्मांतरित बौद्ध आहेत, यांनी जनगणनेमध्ये जर फक्त बौद्ध एवढंच जर मेन्शन केलं, तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे, की अनुसूचित जातीचे जे काही फायदे आहेत, ते त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे बऱ्याच जणांनी जनगणनेत जात सांगा हे अभियान सुरू केलेलं आहे. याचा उद्देश असा आहे, की तुम्ही जनगणनेमध्ये धर्म म्हणून बौद्ध लिहा, परंतु जातीच्या कॉलममध्ये तुम्ही अनुसूचित जाती अशा पद्धतीचं तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा अभियान यांनी सुरू केलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं होतं, त्यांना हे अपेक्षित होतं का? हे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला हा लेख वाचल्यानंतर पडू शकतो. त्यामुळे खूप सुंदर लेख आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. पुन्हा एकदा सांगतो, जर तुमच्याकडे पेपर नसेल, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा. मी थोड्या वेळेसाठी इथं पॉज करू शकतो आणि बाकीचा देखील तुम्ही जर पेपर असेल, तर तुम्ही नक्की हा हायलाइट केलेले मुद्दे वाचू शकता. आता आपण हळू-हळू पुढे जाणार आहोत. बऱ्याच वेळा इथे काही-काही न्यूज आर्टिकल्स वगैरे असतात, जे आपल्यासाठी काही कामाचे नसतात. आपण आता पान नंबर 10 वर आलेलो आहोत. करिअर वृत्तांत. हा देखील अतिशय सुंदर पान आहे हे आणि यामध्ये सामान्य अध्ययन पेपर 3 कृषी घटक यासाठी मॉडेल आन्सर म्हणजे आदर्श उत्तर कसं लिहायचं, म्हणजे मी जे काही तुम्हाला आता सांगत आहे, हेच अतिशय सुंदर असं फारुख नाईकवाडे सरांनी सांगितलेलं आहे. यामध्ये त्यांनी कृषी घटकामधील जमीन सुधारणा या मुद्द्याबाबत त्यांनी आदर्श उत्तर लिहिलेलं आहे आणि यामध्ये उत्तर लेखनापूर्वी विचारात घ्यायचे मुद्दे काय आहेत? पारंपरिक पद्धतीचे उत्तर लेखन काय आहे? मुद्देसूद उत्तर लेखन कसे असावे? त्यानंतर पारंपरिक रचनेतील उत्तर 242 शब्दामध्ये कसे मांडावे? अशा पद्धतीचं खूप छान त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. हे आर्टिकल देखील तुम्ही वाचणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्या खालीच एक आशुतोष शेळके यांचं एक आर्टिकल आहे. ते म्हणजे राज्य, राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती योजना काय-काय आहेत? तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती योजनेमध्ये स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन अब्रॉड टू मेरिटोरियस स्टुडंट्स फ्रॉम ओपन कॅटेगरी म्हणजे जे काही ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक शिष्यवृत्ती योजना आहे. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यानंतर ओबीसीसाठी योजना आहे. महाराष्ट्रातील शासन अल्पसंख्याकांसाठी शिक्षण योजना आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण योजना आहे. तसेच नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप फॉर एस-टी स्टुडंटसाठी योजना आहे. महाज्योती काय आहे? सारथी काय आहे? महाज्योती आपल्याला माहीतच आहे, की ओबीसी आणि मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. सारथी ही जी काही संस्था आहे, ही मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण तयारी आणि मार्गदर्शन सहाय्यासाठी मदत करते. तसेच केंद्र शासनाची देखील नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप आहे. तर ह्या स्कॉलरशिप आपल्याला माहिती असणं परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. यापुढे जाता-जाता आपल्याला हे खूप सारे आर्टिकल आपण स्किप करणार आहोत. हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे काहीच नाही आहेत. त्यामुळे आपण स्किप करत आहोत. त्यानंतर पुणे दिनांक या पेजवर एक सरळ-सरळ काही आर्टिकल आहेत. यामध्ये द.मा. मिरासदार पुरस्कार भेटलेला आहे सारंग मांडके आणि सारंग भोईरकर. त्यामुळे नाव फक्त लक्षात घ्या. 2 सारंगांना द.मा. मिरासदार पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर प्राप्तिकर निर्मितीमध्ये प्राप्तिकर हा जो आहे आपल्याला मिळत असतो, तो प्राप्तिकरामध्ये निर्मिती क्षेत्रातून सर्वाधिक प्राप्तिकर प्राप्त झालेला आहे आणि अशा पद्धतीचा हा एक लेख आहे. हा देखील फार डिटेलमध्ये आपण जाणून घेणं गरजेचं नाहीये. त्यामुळे ते फक्त एवढं लक्षात ठेवा, प्राप्तिकर जो काही दरवर्षी तयार होत असतो, त्यामध्ये निर्मिती क्षेत्राचा वाटा हा जवळपास 43% आहे. त्यानंतर वित्तीय संस्थांचा वाटा 18% आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा 15% आहे. तर अशा पद्धतीचं मेन्शन केलेलं आहे आणि पुणे विभागात एकूण 10 कोटी पॅन धारक आहेत. त्यातील प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या 1 कोटी इतकी आहे. त्यामुळे लक्षात घ्या हे बाकीचा हा जो काही पूर्ण चार्ट आहे एवढाच आपल्याला महत्त्वाचा आहे या ठिकाणी. त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत. आता आपण या न्यूजपेपरच्या शेवटच्या पार्टकडे आलेलो आहोत.
इथे एक छोटंसं आर्टिकल आहे. टळटळत्या उन्हात आज सावली गायब. म्हणजे एक 13 मे रोजी दुपारी 12:31 आपल्याला शून्य सावली दिनाचा अनुभव येणार आहे. जे इथे जसे विद्यार्थी गोल रिंगण करून उभे राहिलेले आहेत, तर त्यांना स्वतःची सावलीच दिसणार नाही. कारण सूर्याची पोझिशन अशी झालेली असणार आहे, की बरोबर सूर्य डोक्याच्या वर असल्यामुळे आपली कोणत्याही साइडला सावली पडणार नाही. शून्य सावली अर्थातच झिरो शॅडो डे ही एक खगोलीय घटना आहे आणि सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन प्रवासादरम्यान वर्षातून 2 दिवस असे असतात, की त्यावेळी आपल्याला आपली सावलीच दिसत नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर ठराविक वेळेपुरती काही वेळासाठी सावली गायब होते आणि हे लक्षात घ्या वर्षातून 2 वेळा हा अनुभव येतो. जुलैमध्ये देखील आपल्याला पुन्हा एकदा ती संधी मिळणार आहे. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. त्यानंतर पुढे जाताना आता आपण क्रीडा या क्षेत्राकडे आलो आणि सगळ्यात शेवटी अर्थशास्त्र या क्षेत्राकडे आलो. आपल्याला माहीतच आहे, की या युद्धजन्य परिस्थितीमुळे रुपया आणखीनच गाळात गेलेला आहे आणि या रुपयामुळे सध्या रुपया 95.74 या विक्रमी गाळात गेलेला आहे आणि फिच नावाची एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. यांनी देखील काही महत्त्वाचे भाकीत केले आहेत. ते म्हणजे जर युद्धजन्य परिस्थिती अशीच काही महिने राहिली, तर भारताचा जो काही रुपया आहे, हा प्रत्येकी एका डॉलरसाठी ₹100 देखील मोजावे लागू शकतात. अशा पद्धतीचं भाकीत हे फिचने केलेलं आहे. तसेच एप्रिलमध्ये महागाई दर हा देखील वाढलेला आहे 3.48% वर. त्याच्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमुळे सामान्यातील सामान्य लोकांना देखील खूप सारा प्रश्न हा भेडसावत आहे. हेच यामार्फत आता या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे आणि लवकरच हे युद्ध संपावं आणि आपलं संपूर्ण जीवन हे आपलं सुरळीत व्हावं, हे अशाच पद्धतीचं या ठिकाणी आता नमूद करावं वाटेल. या ठिकाणी आता पेपर हा पूर्ण झालेला आहे. तुम्ही जर विचार केला तर मी फक्त 20 मिनिटांमध्ये हा संपूर्ण पेपर हा वाचलेला आहे. तर अशाच पद्धतीची सवय तुम्हाला लागणार आहे. पहिल्या वेळा म्हणजे जे काही मुले सुरुवातीला वाचत असतील, तर त्यांना कदाचित थोडा जास्त वेळ लागू शकतो. परंतु जसे-जसे तुम्ही रोज-रोज हा पेपर वाचाल, त्यावेळेस तुम्हाला हळू सवय लागेल आणि त्यावेळेस तुम्हाला आपोआप कळेल, की कोणता मुद्दा हा आपण स्किप करायला पाहिजे आणि कोणता मुद्दा हा व्यवस्थित आपण लक्ष देऊन वाचला पाहिजे आणि परीक्षेसाठी कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे, हे देखील आपल्याला यातून कळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही नवीन सीरीज सुरू केली होती. या नवीन सीरीजचा हा पहिला व्हिडिओ आता झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा आणि या व्यतिरिक्त तुमचे काही सजेशन असतील, तर ते तुम्ही 100% कमेंटमध्ये सांगणं अपेक्षित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.